धुळे शहरातील 100 फुटी रोड परिसरातील युनिटी सर्कल जवळ एक हृदयद्रावक घटना घडली असून वीज वितरण कंपनीचा एक कंत्राटी कर्मचारी विजेच्या खांबावर काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला। या धक्क्याने तो गंभीर जखमी झाला आणि काही काळ विजेच्या खांबावरच अडकून पडला होता। घटनेची माहिती मिळताच तात्काळ विद्युत वितरण विभाग आणि पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले। त्यानंतर पोलीस आणि विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। अडकलेल्या कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली। क्रेनच्या सहाय्याने त्याला सुखरूप खाली उतरवून तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमी कर्मचाऱ्यांवर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे। ही घटना कळताच 100 फुटी रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। माजी सैयद नगर आज बरोज पीर सर्कल पर बिजली लगाने का काम चालू था। कॉन्ट्रैक्टर का आदमी काम कर रहा था। कुछ फीटर बंद होने के बाद में भी रिवर्स करंट की वजह से उसको शॉक लगा और यहाँ के मोहल्ले के लोगों ने 100 फुटी रोड यूनिटी सर्कल पे बिजली लगाने का काम चालू था। यहाँ मोहल्ले के लोगों ने या MSCB के जितने भी कर्मचारी थे और मोहल्ले के लोगों ने उसको सपोर्ट कर ऊपर चढ़कर हाइड्रा के सहायता से और सीढ़ी वगैरह लगाकर मोहल्ले के लोगों ने हालांकि बातचीत कर रहे और शॉक लगा है उसको सिविल हॉस्पिटल में लेके गए हैं। तो मोहल्ले के लोगों ने सपोर्ट कर MSCB के लोगों ने उसको नीचे उतारा और अभी दवाखाने में लेके गए हैं। देखते हैं अभी आगे उसकी मतलब बातचीत कर रहे हैं, वो ज़्यादा कुछ हुआ नहीं है उसको। शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात घराच्या वादातून मुलाने वडिलांचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून वडिलांनी घरात राहू नये या कारणावरून सुरू असलेल्या भांडणाचा अखेर खुनापर्यंत शेवट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन हद्दीतील बोराडी म्हणून गाव आहे। त्या गावामध्ये गेल्या काही दिवसापासून वडील आणि मुलगा याच्यामध्ये घरात राहण्याच्या वरून वाद होता। अशातच काल दिनांक 1/6/2025 रोजी जो मुलगा आहे सुनील सिंगा पावरा याने त्याच्या वडिलांना सिंगा तुंडू पावरा यांना तुम्ही या घरात का झोपता याबद्दल विचारपूस केली आणि नंतर शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये जे सिंगा तुंडू पावरा होते त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना प्रथम उपजिल्हा रुग्णालय शिरपूर या ठिकाणी व नंतर हिरे मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ पाठवले असता त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। याबाबत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला BNS कायदा कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्याच्या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बैठक घेण्यात आली असून या बैठकीत आमदार सुनील प्रभू, उपनेते अरुण दुधवडकर, उपनेत्या जानवी सावंत यांची उपस्थिती होती। प्रत्येक पक्ष हा निवडणुकांमध्ये पुढे कसे जाऊ यासाठी प्रयत्न करतो आहे। तसेच कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। तसेच फिनिक पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची क्षमता शिवसैनिकांमध्ये आहे। आताचं सरकार फक्त घोषणा करतं पण लोकांमध्ये असंतोष आहे। या असंतोषाचा फायदा निश्चित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल। प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे। शिवसैनिकांच्या जिद्दीमुळे शिवसेना टिकून आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी आमची आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या मराठी नागरिकांची इच्छा भविष्यात पूर्ण होईल। असं की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष हे या ठिकाणी या निवडणुकामध्ये आपण पुढे कसे जाऊ या दृष्टीने प्रयत्न करते आणि प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ काय असेल तर कार्यकर्ता असतो। त्यामुळे कार्यकर्त्याची हितगुज करूनच त्याचं मत समजून घेऊन पुढे जाणं हे आत्तापर्यंत राजकारणातला जो शिष्टाचार राहिला त्यानुसार हे आजच्या बैठक आहे। मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिद्द मी कोल्हापुरात बघतोय, हा जिद्दीमुळेच येणाऱ्या काळामध्ये
आम्हाला चांगलं यश या भागात मिळेल. खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश महाविकास आघाडीला मिळालं नाही, त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीतला प्रमुख पक्ष ठाकरे गट थोडीशी कार्यकर्त्यांमध्ये देखील मधल्या काळामध्ये या सगळ्या पराभवामुळे मर्ग पाहायला मिळाली. कशा पद्धतीनं त्यांना आता पुन्हा एकदा असं आहे की शिवसेना प्रमुखांचा करिश्मा इतका आहे की फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेण्याची शक्ती ही शिवसैनिकामध्ये आहे आणि त्यामुळे ठीक आहे, राजकीय यश अपयश असतं. याच्यापूर्वीच्या अनेक भारतातील निवडणुका तुम्ही बघितल्या असाल की ज्याला एकही जागा जिंकता आली नाही ते पण सत्तेत आलेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष ज्याला जरी कमी जागा विधानसभेत मिळाल्या असल्या तरी देखील मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकांना अभिप्रेत असणारा आणि लोकांच्या मनातला पक्ष जर कुठचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत. आणि ज्या पद्धतीने आजचं महाविकास आघाडी सरकार घोषणा करतं आहे पण लोकांमध्ये ज्या पद्धतीचा असंतोष आहे त्या असंतोषाचा फायदा निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला होईल. कार्यकर्त्यांनी काय भावना व्यक्त केल्या काय सांगा? त्या कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की ही निवडणूक आपल्याला जिद्दीने लढायचं आहे, एकत्र मिळून लढायचं आहे आणि यासाठी जे काय करता येईल तो प्रत्येक कार्यकर्ता या पक्षासाठी योगदान द्यायला तयार आहे ही त्यांनी भावना व्यक्त केली. तर मधल्या काळामध्ये आपण बघितलं की विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं अनेक नेते जिल्ह्यातले काही आले, निवडणूक लढवली आणि पुन्हा दुसऱ्या पक्षात गेले असं एक चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं कुठंतरी जे हाडाचे शिवसैनिक आहेत त्यांच्यावर या निमित्तानं अन्याय होतो अशी एक भावना असं आहे की शिवसैनिकांची जी जिद्द आहे त्यामुळेच शिवसेना आज टिकून आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून कार्यकर्ते काम करत आहेत आणि आपण बघितलं असेल समाजामध्ये जो काय अन्याय होतो तेव्हा खऱ्या अर्थाने जर सुरुवातीला रस्त्यावरती कोण येतं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि शिवसेना रस्त्यावरती. त्यामुळे आमचे आणि शिवसेना पक्षाचे आणि जनतेशी एक वेगळं ऋणानुबंध आहेत. लोकांना विश्वास आहे की अडचणीच्या वेळेला धावून येणारा कोण असेल तर शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे विश्वासाने ज्या काम आम्ही करतो आहे आम्हाला निश्चित यश मिळेल असं मला वाटतं. मागे विधानसभेच्या काळात काय झालं किंवा लोकसभेच्या काळात काय झालं त्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही चांगलं काय करणार आहोत या दृष्टीने पॉझिटिव्हली शिवसैनिकांच्या मनामध्ये विचार आहे. पडली तर स्वबळावर देखील जिल्ह्यामध्ये लढायला तयार आहेत का शिवसैनिक? असं आहे की शिवसैनिकांचं मत जे आहे आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत हे घेऊन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील. गट एकत्र येतील हे जे काय वेगवेगळे समीकरण सुरू पाहत आहेत, काय राज्य पातळीवर काय राजकीय ध्रुवीकरण सुरू आहे? असं आहे की आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे त्या भविष्यात होईल असं चांगला पॉझिटिव्हली विचार आमच्यामध्ये पण आहे. मध्ये येते वाटते दोघांना एकत्र करत तर दोन भावामध्ये कोण नाही, दोन्ही भाऊच ठरवणार आहेत, दोघांच्या मध्ये कोण येऊ शकणार कारण नाही. मधल्या काळामध्ये त्या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर आता उदय सामंत वारंवार राज ठाकरेंची भेट घेतात. कोण काय भेट घेतो यापेक्षा दोन बंधू जे आहेत ते सक्षम आहेत आणि दोन्ही बंधू ठरवतील आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, काय कुजबूज आहे, काय त्यांचा कानूस आहे हे दोघांना चांगल्या पद्धतीने कळतं. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये तुमचा शिवसेना पक्ष जास्तीत जास्त जागा आपल्याकडेच राहावे यासाठीच प्रयत्नशील असणार आहे का आणि आग्रही असणार आहे? नाही असं आहे की आम्ही आमची राजकीय ताकद जी आहे ती बघून आमच्या जागा किती निवडून येतील या सगळ्या गोष्टी बघूनच येणाऱ्या काळामध्ये स्थानिकांचं मत घेऊन मान्य उद्धवजी याबाबतचा निर्णय घेतील. कृषी मूल्य आयोगाने उत्पादन खर्च डोळ्यांसमोर ठेवून धानाच्या किमतीत केवळ 69 रुपयांची वाढ केली. त्यामुळे केंद्र शासनाने धान उत्पादकांच्या तोंडाला पाणी फुसल्याचा आरोप होत आहे. रासायनिक खताच्या किमतीत 50 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झालेली असताना धानाला मात्र 69 रुपयांची दरवाढ अत्यल्प असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून उमटत आहे. केंद्र सरकारने धानाच्या किमान आधारभूत किमतीला केवळ 69 रुपयाची वाढ करून ती 2369 रुपये प्रति क्विंटल केली आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर थेट अन्याय करणारा असून त्याच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे अशी तीव्र टीका खासदार डॉक्टर प्रशांत पटोळे यांनी केली आहे. केंद्र सरकारने 69 रुपये फक्त वाढवून शेतकऱ्यांचं निंदा करण्याचं काम केलं आहे. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आमची मागणी आहे स्वामीनाथन आयोगानुसार धानावर 50% नफा हा दिला पाहिजे. 4500 रुपये या सरकारनं देण्याचं काम करावं. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून जन आंदोलन करू. दुसरीकडे औषधी, डिझेल, बियाणं यांचं रेट गगनचुंबी
झालेला आहे आणि 69 रुपये वाढवून या सरकारनं दाखवलेलं आहे का हे कशी किसान विरोधी सरकार आहे। याच्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचं काम या सरकारनं करावं, अन्यथा लवकरच आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या सरकारला यांची जागा दाखवून देऊ। बीड जिल्ह्यात मे महिन्यात झालेला पाऊस आष्टी तालुक्यातील सर्वाधिक बरसला असून परिणामी फळबागायतदार शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे। आष्टी तालुक्यातील फळबाग आणि कांद्याचे पीक आजही पाण्यात आहेत, मात्र यांचे पंचनामे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी फिरकले देखील नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी राजकुमार चौधरी यांनी 2 एकरवर केळीची बाग आणि संत्र्यांची बाग जोपासली होती, मात्र सध्या ही बाग पूर्णपणे पाण्यात असून परिस्थिती केवळ या शेतकऱ्याची नसून आष्टी तालुक्यातील बहुतांश फळबागायतदार शेतकऱ्यांची सारखीच आहे। दरम्यान कृषी मंत्री कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत संताप व्यक्त करत ढेकळांचे पंचनामे न करता किमान नुकसान झालेल्या पिकांबाबत मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे। मॅडम, राहुल बोलतोय चौधरी। ते फळबागेचे पंचनामेसाठीच तुम्हाला कॉल केला होता की आमचं त्या दिवशी भरपूर असं नुकसान झालंय पावसाने, झाडांच्या मुळे सडल्यात, एकदम झाडं जळालेत, त्यामुळेच म्हणलं तुम्हाला फोन केला होता पंचनामा करण्यासाठी। झाडं पडलेत अक्षरशः खाली। म्हणजे तसे काही आदेश नाही आले का अजून शासनाचे फळबागेचे? हां, फळबागेचे नाही सांगितले, मग कशाचे चालू आहे सध्या पंचनामे मॅडम? कांद्याचे चालू आहे। माझे नाव संजय भाऊसाहेब लोखंडे, राहणार धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील आहे। माझे टोमॅटो एक एकर, त्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च झाला आहे। उन्हाळ्यात सांभाळलं आहे त्याला पोटच्या लेकरावानी, आणि अवकाळीने झोडापलंय, आज सडलेत ते, सगळा उन्मळून झालाय, बाग पडलाय सगळा। 8-10 दिवस झाला पाऊस चालू आहे सारखा, आणि त्याची साधी दखल घ्यायला अजून कोणी काल तलाठी भाऊसाहेब आले, पाहणी करून गेले। कृषी खात्याचं कोणी फिरकलं नाही अजून, काहीच नाही। आम्ही 2 दिवस संपर्क केला त्यांना, येऊ म्हणले, पण अजून कोणी आलेलं नाही त्याचं। त्याच्यामुळं अजून काही पंचनाम्याला कोणी आलेलं नाही, काही नाही, आमची कोणी दखल घेतलेली नाही, काहीच नाही। माझ्याकडे अजून 2.5 एकर डाळिंबाची बाग आहे, त्याच्यात बी 3 दिवस झालं पाणी साचलंय। त्याचं बी तुम्हाला तर उन्हाळ्यात विकत पाणी घेऊन मी त्याला डाळिंबाला टाकलंय, खतं भरलेत, त्याला 1-1.5 लाख रुपये खर्च केलाय। त्याचा उत्पादन खर्च निघन का नाही दोन्ही पिकाचा, मला ते प्रश्न पडलाय। आणि याचं कुणी अजून शासन दरबारातून कुणी दखल घ्यायला सुद्धा आलेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, इथं कर्जमाफीचं शासनानं आश्वासन दिलं, त्याचं बी एक जबाबदार माणसं तू मग काही करते, पण त्याची कुणी दखल घ्यायला तयार नाही। म्हणजे पीक विमा नाही आम्हाला, कर्जमाफी नाही, मदत नाही शासकीय, कोणतंच काही नाही आम्हाला। आणि नुसतं पोकळ आश्वासनाचा पाऊस चालू आहे नुसता शासनाचा, पण तरी बी आम्हाला काहीतरी याच्यातून मदत मिळावी। कांद्याचं सुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्याचं गावातल्या, माझं सुद्धा झालंय कांद्याचं पावसामुळं। 2 एकर कांदा आहे माझ्याकडे, पण याची कसलंही कुणी दखल घ्यायला तयार नाही, काही नाही। कृषी खातं अजून सुद्धा जागा झालेलं नाही, की कोणाच्या बांधव आलेला नाही, की पंचनामा नाही झालेला अजून सगळं हे कागदपत्री एजंट मार्फत चालतंय कृषी खातं आमच्या भागात। सगळं कुणी फिरकत नाही, त्याचं कृषी खात्याचं कुलूप सुद्धा उघडत नाही। त्याच्यामुळं शासनाने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी दखल घेऊन आमचे पंचनामे करून आम्हाला न्याय मिळून, मायबाप सरकार यांनी दोघांनी मिळून, मायबाप सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय मिळून आम्हाला काहीतरी मदत मिळवून द्यावं। आम्हाला परत शेती करायची उभारी यासाठी काहीतरी मदत झाली म्हणजे आम्ही परत शेती करू शकू, नाही तर आमचं कंबरडं मोडल्यास परत आम्ही उभा राहणार नाही। दयनीय अवस्था झालेली आहे आमची या गारपिटीने, दुष्काळाने आम्ही सगळ्या झाडातून आम्ही एकदम शेतकरी कोलमाड आहे। तरी मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला योग्य ती मदत द्यावा ही नम्र विनंती। जालना महानगरपालिकेला 392 कोटी रुपये भरले जातात, तसेच स्टील MIDC वर्षाला 350 कोटी रुपये GST भरतो। कुठल्याही आंदोलनात सहभागी होत नसल्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारी लोकांची नार्को टेस्ट करा, तसेच किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करा। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नुसत्या आरोपावरून तुम्ही 3 वर्ष आत ठेवले आणि आता त्यांना का पाठीशी घालत आहेत? तसेच शेरोशायरी शैलीत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी टीका केली आहे। जी सरकारकडून आली ती कमी आहे, काय नेमकं कमी असेल? ते मला तेच विचारायचं की आम्ही एवढं पैसे दिल्यानंतर तुम्ही जे 70% 80% जे रिएम्बर्स म्हणून तुम्ही आम्हाला देतात ते एवढं कमी का देतात? आम्ही म्हणून मी काय म्हणतो, कमिशनर करून पूर्ण आकडा घ्यायचं, तफावत किती आहे, तफावत मध्ये किती पैसे आपल्याला यायचे त्याप्रमाणे पण करणार।
साधारणतः सरकार किती परतावा देतं? हे बघा, आता मला जे माहित पडलं की महाराष्ट्रात मराठवाड्यात औरंगाबाद नंतर किंवा औरंगाबाद बरोबर आपण भरतोय आणि आकडा फार मोठ्या प्रमाणात आहे. ते 350 फक्त स्टीलवाले म्हणतात आम्ही एवढं भरतोय, तर बाकी इंडस्ट्रीचं जर धरलं तर किती येईल आणि तफावत किती येईल? ऍक्च्युअल मी फक्त ते मला माझे स्टील इंडस्ट्रीकडून जे आकडे आले ते मी तुम्हाला सांगतो. पूर्ण आकडे घेऊन मग आपण करायचं की आम्हाला हो बरोबर तेच 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 आणि तिथे इंडस्ट्री पण नाही ना, तिथं कपडा इंडस्ट्री फक्त. तर मी तेच म्हणतो ना की आपल्याला जे पैसे दिले सरकारने काही चुकीचे आकडे दिले का, की जीएसटी प्रमाणे देत नाही का आपल्याला, किंवा तुम्ही जे जुनं पद्धत होती म्हणजे 11 आहे त्यावेळेस 11 धरून आपण देऊ लागलं का? हे 2-3 गोष्ट वेगळी. सहाय्यक अनुदान तुम्ही 11 बंद केलं, तुम्ही सहाय्यक अनुदान दिलं. महानगरपालिका केलं तर सहाय्यक अनुदान बंद झाला. मग तुम्ही आकडे कसे, जसं औरंगाबादला जीएसटी प्रमाणे स्टेट जिथून, तर आम्हाला काय नाही हे विषय आपला धरून ठेवलं होतं. पण हे जे आकडे आले 70 ते 80 कोटी रुपये आपल्याला जालन्याला प्रत्येक वर्षी, हे कमी आहे. बिझनेस हिसाब जर बघितलं तर फार कमी दिसतोय मला. नगरपालिका दिली तर चांगला होईल, नाहीतर मग ते तुम्हाला माहित आहे अंदाज कमिटी कसं चालते तसं प्रमाणे होईल. नाही तर ते करावं तर लागल ना. हे बघा, मला नगरपालिकाचा अनुभव आहे. मी आमदार होतो 10 वर्ष माझ्याकडे ते. तर आपल्याला सर्वात मोठा इन्कम सोर्स जे शासन देत आहे त्याच्यावर असतोय. आपला जालन्याचा आपला लोकल जे हे असतात नलपट्टी घरपट्टी याप्रमाणे केला पाहिजे त्याप्रमाणे येत नाही. डिपेंड पूर्ण यांच्यावर असतात. आणि सहाय्यक अनुदान जेव्हा भेटत सहाय्यक अनुदान पूर्ण कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये जायचं, ते डेव्हलपमेंटसाठी नसतात. पण हे जे जर आकडे आपल्याला आले जीएसटी प्रमाणे तर फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट आहे. आणि प्रत्येक गोष्टीला आपला 20%, आता तर 50 झालं, महानगरपालिकेला तर 50% झाली. 100 कोटी योजना आहे तर तुम्हाला 50 कोटी भरावं लागतात. जर ज्याप्रमाणे जर पैसे दिले तर नवीन जर अंडरग्राउंड ड्रेनेज आहे 2000 कोटीचं होणार आहे भविष्यात, त्याला तर पैसे त्याला पाणी पण लागतं. ते पण हे कॅल्क्युलेशन जर आपण दिलं तर हे बघा, किशोर पाटील हे गेल्या 20 वर्षापासून विधान भवन मध्ये कारकून म्हणून काम करतो. पण तो कारकून नसून मंत्र्याचा पीए अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो. आणि त्याने जे वसूल केले त्याचा पुरावा भेटलेला आहे. माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना. तुम्ही जर त्याचे नार्को टेस्ट केलं तर तुमको 500 कोटी पेक्षा जास्त त्याने या 20 वर्षात वसुली केली. आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहित पडेल ना. स्पष्ट सांगतो, त्यांच्या हे याच्या नार्को टेस्ट झाला, त्याच्या आकाशात बिन तुम्ही नार्को टेस्ट करा ना. पैसे येतात एवढे मोठ्या प्रकारे तुम्हाला प्रूफ भेटला ना. अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोलले की हा 100 कोटीचा वसूलचा उद्दिष्ट आहे. याचा प्रूफ होता का? पैसे होते का? तरी तुम्ही त्याला 1-1.5 वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं. ईडी काय झोपते का? तर तुम्हाला प्रूफ भेटलं ना, पैसे भेटले ना. पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना. द्या ना त्याला नार्को टेस्ट करा ना, डायरेक्ट लाईव्ह तुम्ही माहित पडेल ना कोण पुढारी किती पैसे घेतला, कोणाकडून किती पैसे आले. एवढे पैसे तुमच्याकडे आले, देशाच्या संरक्षणासाठी द्या ना पैसे तेवढे. आज आपण आपली अर्थव्यवस्था 4थ्या नंबरवर आहे. असे भ्रष्ट लोकांची जर इन्क्वायरी केल्याने यांच्याकडे वसूल केला तर आपला देश अमेरिकेच्या लेवलवर आपले जीडीपी वाढेल. पैसे जाते कुठं? असं कर्मचारी किशोर पाटील सारखे अधिकारी कर्मचारीकडे जातात, पुढाऱ्याकडे जातात. पैसे देशाचा गेला कुठं? हो यस, मी तर जाणारच आहे. कोर्टाला आम्ही करणार आहेत की बा असा होतात आणि ह्याला सोडून दिलं. अब एसआयटी काय? सेव्ह इलिगल टीम झाली ती. एसआयटी म्हणजे काय? तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही त्या रेखावारला घ्या, त्या प्रवीण गेडामला घ्या. मग का घेत नाही गव्हर्नमेंट? दूध का दूध पानी का पानी करायचं ना. मग एक केमिकल वाला दूध है ना, दूध निकलेगा ना पानी निकलेगा, यूरिया निकलेगा उसके अंदर. तुम्ही पण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली? मी ईमेल केलेली आहे. मला यांचा जबाब आलेला कोणाचा? एकनाथ शिंदेचा. मी बघतोय आता मी प्रत्येकाला ईमेल करेल दादा. आता मी अमित शहाला पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल करणार. आणि शक्यतो अमित शहाचा भेट मी घेणार आहे. म्हणजे मी भेट घेण्यामध्ये त्याच्या अफवा फार वेगळे असतात. अमित शहा नांदेडला आले की कैलास गुरुंचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होती.
म्हणून मी घाबरून थोडा थांबलो, म्हणजे त्यांना भेटण्यासाठी. ते आता मी त्यांना देणार पत्र, ते दिलं टाइम तर जाणार. धुळे प्रकरणावरून तुम्ही बोलताय, अनिल गोटे बोलताय, संजय राऊत बोलताय, शिवसेनेचे इतर नाही ते उभाटाचे जे नेते ते का बसतात, बोलत नाही. जालन्याचे पासून तर जालन्याचं प्रकरण आहे ना, नगरपालिका आहे, तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात, जिल्हा परिषद, तुम्हाला ज्या लोकांनी करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? आम्हाला ठीक आहे, आम्ही तर जालन्याकरांसाठी काही कुठेही फाईट करण्यास तयार आहे. असे आका लोक जालन्यातून गेले पाहिजे बस. त्याला हा हो, ज्या प्रकारे विरोधी पक्ष म्हणून ज्या अटॅक झाली पाहिजे. आता आम्ही परवा आमचे वडेट्टीवार साहेबांना बोललो की बाबा तुम्ही थोडा इनिशिएटिव्ह घ्या, या बिचारा एक तर तो म्हातारा अनिल गोटे कुठे पण लढणार. तर आता अधिवेशन मध्ये मी स्वतः 2 दिवस अगोदर जाऊन बसतो आमच्या पार्टीच्या लेवलवर. तो वाटलं तर दिल्लीला जाऊन येतो मी, की दिल्लीहून म्हणजे ते तर बोलणार आहे, पण ज्या प्रकारचा अटॅक झाला पाहिजे त्या प्रकारचा अटॅक होत नाही ना. आणि 3 लोकांना त्यांनी अरेस्ट केलं, किशोर पाटील आणखीन कोणी तर आहेत, आणि अज्ञात व्यक्ती. तो अज्ञात कोण आहे भाई, ते विषय देखना तो पडेगा ना. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मागील काही दिवसांपासून गोरगरीब शेतकऱ्यांची जनावरे चोरी जाण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वर्धन व पालक पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले असून या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी पोलीस ठाणे पारत येथे बैठक घेतली. तर अशा ग्रुपपासून पण सावध राहा, कारण जवळच्या मित्रांना पण दगा दिलेले. एकदम जे की मित्र असलेले ग्रुपमध्ये एखाद्याचं फाटतं ते बाहेर सोडतं, मग त्याचा विषय होतो. आपल्याला वाटतं आपण सिक्युअर आहे या ग्रुपमध्ये, भरपूर मग झालेलं आहे असं. तर प्लीज करू नका. आणि अजून एक स्टार्टपासून आल्यापासून एकच सांगतोय, तुमची जात धर्म बदल गुण गा. तुमचा धर्म किती चांगला आहे, किती मोठा आहे, काय, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्या धर्माबद्दल आणि प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल धर्माबद्दल अभिमान असलाच पाहिजे, पण दुसऱ्याच्या जातीबद्दल परत सांगतो वाईट बोलू नका. बरोबर, तो अधिकार नाही आपल्याला. स्वतःहून कोणत्या गाडीला अडवा जाऊ नका. काही खबर भेटली तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा कळवा. मी तुम्हाला माझ्या वरिष्ठांचे नंबर देतो. असं वाटलं की बाबा पोलीस काही टाळाटाळ करत आहे तर तुम्ही तात्काळ लगेच वरिष्ठांनाही फोन द्या. मला तुम्हाला जेमचा नंबर पाहिजे असते, पण मी एवढी गॅरंटी देतो की तुम्हाला जर माहिती भेटली तर सर्वप्रथम मी तिथे येईल, माझे कर्मचारी किंवा आम्ही प्रत्येक सगळ्यात हजर येऊ आणि तिथं ॲक्शन घेऊ. कोणतेही जर अवैध वाहतूक किंवा इलिगल ट्रान्सपोर्ट, बैल किंवा गाय वाहतूक होत असेल तर आम्ही प्रामुख्याने तिथं कारवाई करू. आतापर्यंत जेवढ्याने मला दिलेले प्रत्येक जागेत कारवाई झालेली, टाळाटाळ होणार नाही. त्याच्यामुळं कसं होता, परवा दिवशीच एक जण इश्यू झाला थोडाफार, स्वतःहून जातो काही जागेत. आता मी पांढरकवड्याला पण होतो त्यावेळेस तिथं काही गोरक्षण दलाकडनं डिमांड पण केली जायची की आम्हाला पैसे द्या नाही तर सोडू. अशा काही गोष्टी होतात, त्यातल्या आपल्याला एवढं माहीत नाही. प्रामाणिक हेतू आहे तर आपण नक्कीच त्यांना सहकार्य करू, पण स्वतःहून जाऊन तिथे इश्यू क्रिएट करू नका. आम्हाला माहिती द्या की साहेब असंच जाते, आपल्याकडं असा कोणताही रोड नाही की शॉर्टकट एकदम ट्राय होईल. 10 किलोमीटरमध्ये आपण कोणत्याही लोकांना गावातल्या सांगून कव्हर करू शकतो. त्याच्यामुळं गोरक्षण दलाने तेवढ्या गोष्टी पाळाव्या. परत बाकीचे जे आहे, जे तुमच्या समाजाचे गेले बकरी, आपली जी कुर्बानी होती की कुर्बानी झाल्यानंतर जो मलबा राहतो त्याचा एक इश्यू होतो. तर तो ग्रामपंचायतनं जिथं ठरवून दिलेलं आहे आपल्याला वेस्टेज माल टाकायचा, त्या जागेत कुठेही उघड्यावर टाकून लोकांचं आरोग्य धोकादायक होईल असं कोणतेही कृत्य करू नका. आपण प्रत्येक ग्रामपंचायतीलाही वाटलं तर त्या दरम्यान काही जर सोय करायची असेल तर त्याबद्दलही बोलू की बाबा जे कोणी कुर्बानी देत असतील त्यांचा जो वेस्टेज मटेरियल असेल. आता सगळ्यात मोठं जालन्याला आणि काही जागेत इश्यू झाले, आपले जे कोंबड्या आणि बकरी कापतात ते उघड्यावर मांस टाकतायत आणि त्याच्यामुळं काही कुत्र्यांनी खाल्लं आणि ते कुत्रे काही एग्रेसिव्ह झाले. तिच्यामध्ये एका मुलीवर मायामध्ये जालन्याला हमला झाला आणि तिचा मृत्यू झाला. तर अशा घटना वाढत आहे. तरी प्रत्येक, आता मी नोटीस पण दिलेले आहेत जे मांस विक्री करते, बाबा तुम्ही असं उघड्यावर न टाकता ग्रामपंचायतीने जी जागा ठरवून दिलेली आहे
त्या जागेतच तो मलबा टाकला पाहिजे आणि त्याच्यामुळं बाकी जी कुत्री आहेत ती ॲग्रेसिव्ह होत नाहीत आणि बाकी आपल्याला स्वास्थ्य पण लोकांचं चांगलं राहील त्याबाबत आपल्याला हे करता येईल. बाकी ईदच्या संबंधाने कोणाला काही म्हणजे काही सांगायचं आहे का? मैं भी गलत हो सकता हूँ, आप मेरे को भी सोचा सकते कि साहब ये गलत हो रहा है, ये ऐसे ही करो. ते आपले सुचव आहे का की असं असं करा साहेबांना सुविधा उपलब्ध करून द्यायची एक गरज म्हणजे खरं म्हणजे याची सुद्धा गरज नाही. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला माझ्या बदली सांगतो, मी कंबाईन घेऊन पोलिसिंग चालणार माणूस आहे. कोण आलं तर मी का आला असं म्हणत नाही, बसवतो, चहा पाजवतो, 2 गोष्टी विचारतो. मी जेवढा संपर्क वाढायचा तेवढं वाढतो. मी कुणाला असं काही म्हणलं नाही कशाला आलास तू, ठाण्यात यायचं नाही, साहेब आलो भेटायला, भेट, चहा पाजवतो. कमीत कमी त्याच्यामुळे कॉम्बिनेशन वाढतं. आपले जो पोलीस इन्फॉर्मर वाढवतो लोकांच्या संपर्क काम आहे. नाहीतर कसं आहे म्हणजे मी जवळपास महाराष्ट्रात भारतातले सगळेच म्हणलं तर स्टेट फिरलेलो आहे, पण जे भारतातलं स्वर्ग असेल तर ते महाराष्ट्र आहे. तुम्ही बाहेर राज्यात जा, कुठेही जा, मग गुजरात म्हणतात गुजरात चांगला आहे, पण स्वर्ग हा महाराष्ट्रच आहे. गरीबातला गरीब माणूस इज्जतीने जगू शकतो, त्याला त्रास नाही होत. आपली माय माऊली आजही मी कित्येक हद्दीत रात्री पेट्रोलिंग केली, 2-2 वाजता पाणी द्यायला शेतात जाते. तुम्ही UP, बिहार, पंजाब, दिल्ली रात्री 7 नंतर बाहेर निघा, तुमची बाई सेफ नाही. पण तुमची आज माऊली 2 वाजता बी एकटी पेट्रोल पाणी द्यायला गेली शेतात तर कुणाची गांडीत दम नाही हात लावायचा तिला. 23वी राज्यस्तरीय सिनियर महिला व पुरुष वुशू अजिंक्यपद स्पर्धा 2025-26ला नांदेड शहरातील जिल्हा क्रीडा संकुल श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम येथे सुरुवात झाली असून या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड जिल्हा वुशू असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महाराष्ट्र महासचिव SS कटके, नांदेड जिल्हा सचिव राजेश जांभळे, डॉक्टर प्रमोद वाघमारे यांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे मार्गदर्शक, पंच आणि सगळे निमंत्रित आपण सगळे आले त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुढची जी स्पर्धा आहे ते नॅशनल स्पर्धा राहील, राष्ट्रीय स्पर्धा राहील. त्या स्पर्धेलाही आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं. त्यावेळेस आमच्याकडनं काही कमी होण्याची शक्यता आहे, कारण वेळ फार आम्हाला कमी मिळाला आहे नियोजनाला. त्यामुळं मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळेस मात्र राष्ट्रीय स्पर्धेसाठी आम्ही चांगली योजना, नियोजन, आयोजन करू एवढंच सांगत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 432 ग्रामपंचायती असून त्यासाठी केवळ 317 ग्रामसेवक कार्यरत आहेत, तर 115 ग्रामसेवक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर 2-2 ग्रामपंचायतीचा कारभार देण्यात आला असून परिणामी ग्रामपंचायतीचा कारभार धीम्या गतीने सुरू आहे. जिल्ह्याबाहेर बदली मिळवून देत असून पहिल्या टप्प्यात 19 ग्रामसेवकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या अखत्यारीत येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 432 एकूण ग्रामपंचायती आहेत आणि या ग्रामपंचायतीपैकी 117 ग्रामपंचायतींना ग्रामसेवकच उपलब्ध सध्या नाही आहे. अनेक ग्रामपंचायतीच्या कारभार हा 2-2 ग्रामपंचायती, 3-3 ग्रामपंचायती एका ग्रामसेवकावर अवलंबून असतो. एवढं असून सुद्धा आता परजिल्ह्यात ज्यांना बदली पाहिजे आहे, खरं तर हा अधिकार त्या जिल्हा परिषदचा आहे की परजिल्ह्यातील ग्रामसेवकांना बदली करून सोडायचे की नाही. परंतु सत्ताधाऱ्यांच्या आर्थिक देवाघेवीमुळे व प्रशासनाच्या आर्थिक देवाघेवीमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 117 ग्रामसेवक कमी असताना 20 ग्रामसेवकांना आज आंतरजिल्हा भरतीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने मंजूर केला आणि त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं आहे. अजूनही 25 लोकांचे प्रस्ताव या ठिकाणी आहेत. म्हणजे एकीकडे आपले जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला ग्रामसेवक मिळत नसताना असलेले म्हणजे कमी असलेले ग्रामसेवक सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यात देण्याचं असेल तर पालकमंत्री, इथले आमदार, खासदार करतायत काय, असा प्रश्न या ठिकाणी आहे की आर्थिक देवसाठी जिल्हा ग्रामपंचायतीची तळागाळातली
स्थानिक संस्था आहे त्या संस्थांना विस्कळीत करण्याचं काम सत्ताधारी करतायत असा माझा आरोप आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सध्या अनेक बेकायदेशीर व अवैध बांधकामे धडधडीतपणे सुरू असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवशाही सेनेने केला आहे. कामोटे सेक्टर 25 येथील प्लॉट नंबर 42 वर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामासंदर्भात शिवशाही सेनेने यापूर्वी पनवेल महानगरपालिकेला लेखी पत्राद्वारे माहिती दिली होती. मात्र महापालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने शिवशाही सेना आक्रमक झाली आहे. महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात आज शिवशाही सेनेच्या वतीने पनवेल महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केलाय. शिवशाही सेनेचे नेते म्हणाले की बेकायदेशीर बांधकामे थांबवण्यासाठी आम्ही वेळोवेळी महापालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखे वागणे स्वीकारत आहेत. खरं तर पनवेल महानगरपालिकेच्या मध्ये अनेक अवैध बांधकामं चालू आहेत. फार मोठमोठ्या प्रमाणात बांधकामं चालू आहेत. पण पालिकेचा त्याच्याकडे कोणत्या पद्धतीचा कानाडोळा आहे किंवा पालिकेला हे माहिती कसं नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. तरी परंतु इथे एक बांधकाम एवढं मोठ्या प्रमाणात चालू होतं खांदेश्वर स्टेशनच्या समोरच्या बाजूला आणि ते बांधकाम करत असताना त्या विकसकानं कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नाही हे आमच्याकडे पण माहिती आहे, कागदोपत्री माहिती आहे. आणि ते बांधकाम करत असताना सार्वजनिक मालमत्तेला जसं की पालिकेने नुकतंच बांधलेला नवीन गटार, फुटपाथ आणि तिथला रस्ता ह्याचे नासधूस केली, त्याची तोडफोड केली. म्हणजे त्याचा थोडक्यात तिथे अतिक्रमण करण्याचाच विषय होता. तो रस्ता त्या बांधकामामध्ये घेऊ इच्छित होता का हे मला सांगता नाही येणार आहे. तरी परंतु त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः 20 तारखेपासून 24 तारखेपर्यंत 27 तारखेपर्यंत आम्ही स्वतः निवेदने दिली होती. पण पालिकेनं सदरच्या आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा बऱ्याच वृत्तपत्रातनं आणि तुमच्या डिजिटल चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याच्याविषयी बातम्या पसरल्या होत्या. तरीही पालिकेने त्याच्यावरती कारवाई केली नव्हती. म्हणून फक्त आज आम्ही लोकशाहीच्या मार्गानं, कायदेशीर मार्गाने, जर संविधानाच्या बाजूनं आज आम्ही फक्त एक आंदोलन, इशारावजा आंदोलन केलं होतं की त्याच्यावरती आजच्या तारखेला काहीही करून गुन्हा नोंद झाला पाहिजे. तशा प्रकारचं आश्वासन आम्हाला पालिकेचे इथले जे अधिकारी होते, आत्ता सध्या उपस्थित होते कामोटा विभागामध्ये भंडारे साहेब, त्यांनी आमच्या समोरच पोलीस स्टेशनलाही पत्र तयार केलेलं आहे आणि ते आजच गुन्हा नोंद करून घेणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. तरी परंतु आम्ही त्यांना इथं एक इशारावजा सूचना देऊ इच्छितो. आजचं हे आंदोलन फक्त थोडा इशारा देण्यासाठी आम्ही फक्त ठराविक पदाधिकारी जमलो होतो. त्यांनी आताही जर गुन्हा नाही नोंद केला ना, आता जरी आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न जर केला तर 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर 7 जूनला ह्या पनवेल महानगरपालिका न भूतो न भविष्यते असा भला मोठा आंदोलन आम्ही इथे करू. आणि ह्या पालिका अधिकाऱ्यांना त्या दिवशी आज जर गुन्हा नाही केला तर त्या दिवशी गुन्हा नोंद करण्यास भाग पाडू. आमची विनंती पालिकेला एवढीच आहे, बेकायदेशीर गोष्टी आहेत तुमच्या समोर घडत आहेत. अजूनही बरीचशी बांधकामं पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहेत, कामोटा शहरामध्ये आहेत. त्याची माहिती आम्हाला आहे, आम्ही ती पालिकेला पुरवलेलं आहे. आम्ही त्यांना त्याचा इशारा दिला आहे की तुम्ही ह्याही बांधकामावर कारवाई केली पाहिजे. जसं सर्वसामान्य माणसांना तुम्ही कारवाईचा बडगा उचलता, न सांगता न सूचना देता तुम्ही त्यांच्या अतिक्रमण असतील किंवा त्यांनी काही केलेलं धंदा व्यवसाय असेल उघडून टाकता, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात चाललेलं बांधकाम पालिकेच्या डोळ्यात कसं आले नाही हाही संशोधनाचा विषय आहे. तरी परंतु आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे, त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आजच त्याच्यावरती आम्ही गुन्हा नोंद करतोय आणि त्या गुन्ह्याची प्रत ते आम्हाला देणार आहेत. तसं जर नाही झालं तर मात्र 7 जूनला सर्वात मोठं आंदोलन ह्या पनवेल महानगरपालिकेवर होईल, ते शिवशाही सेनेचं होईल. एवढाच इशारा आज त्यांना आम्ही दिलेला आहे. नगरपालिका प्रभाग समिती कामोठामध्ये भूखंड क्रमांक 42 सेक्टर 25 इथे अनधिकृतपणे खोदकाम केलं होतं. तर ते खोदकाम केलं असल्याकारणाने त्याला पालिकेमार्फत त्यांना वेळेस नोटीस वगैरे देऊन ते खोदकाम थांबवण्यात आलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी फुटपाथवर जे कॅबिन टाकली होती तर त्या संदर्भात त्यांना नोटीस देऊन ते कॅबिन पण पालिकेमार्फत तोडण्यात आलं होतं. आता त्यांनी खोदकाम केलं असल्याकारणाने आम्ही तहसील ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला तसं कळवलं होतं की खोदकाम केलेलं आहे, त्याच्यावर आपल्यामार्फत व्यवस्थित कारवाई करण्यात यावी. पोलीस स्टेशनला आम्ही माहितीच तो पत्र दिलं होतं आणि तहसीलला आम्ही एक पत्र दिलं होतं त्या संदर्भात. तर आता आम्ही त्याच्यावर MRTP ॲक्टनुसार 1966 कलमान्वये आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि त्यासाठी याचे जन आंदोलन यांनी छेडलं होतं. तर आम्ही तो गुन्हा दाखल करत आहोत. कधी दाखल होईल काय? आता माननीय सहाय्यक आयुक्त आमच्या यांनी ठाणेकर साहेबांनी पत्र दिलेलं आहे माझ्या नावाने. तर आता मी गुन्हा दाखल करण्यासाठी निघत आहे. आपले
कामोठावासीय, आज आपण हे शेवटचं अंतिम विनंती निवेदन आंदोलन केलेलं आहे. आज साहेबांनी आपल्याला सहकार्याची भूमिका आज जरी दाखवलेली असली तर भविष्यामध्ये गुन्हा नोंद व्हावाच ही आमची परत एकदा तुम्हाला विनंती आहे. आणि त्या अनुषंगाने एक शेवटचं अंतिम पत्र म्हणून मी तुम्हाला देत आहे. आणि मला आशा आहे की आजच्या तारखेमध्ये हा गुन्हा नोंद झाला पाहिजे. जर नाही झाला तर मात्र ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या नगरीमध्ये, जिल्ह्यामध्ये शिवजयंती आता ह्याचा महोत्सव आहे आपल्याला शिवराज्याभिषेकचा 6 जूनला. तो राज्याभिषेक झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जूनला हे तीव्र आंदोलन होईल. जर आज तुम्ही आम्हाला तरी नाही दिली